नमस्कार, आप देख रहे हैं डीएनटीवी लाइव इंडिया। सरकारी अधिकारियों के फोटो के साथ छेड़छाड़ करके उस पर अश्लील फोटो लगाकर उसे सोशल मीडिया के माध्यम से प्रसारित कर अधिकारियों के परिवार की जानकारी लेकर उन्हें बदनामी का डर दिखाकर ब्लैकमेल कर पैसे मांगने वाले शातिर अपराधी चंदन सिंह ठाकुर पर विभिन्न धाराओं में केस दर्ज कर किया। बुलिंज पुलिस स्टेशन ने किया उसके निवास स्थान ग्लोबल सिटी से किया गिरफ्तार, जिसे कोर्ट में पेश करने के बाद कोर्ट ने दिया 2 दिन का पुलिस रिमांड। सहायक पुलिस आयुक्त क्राइम ब्रांच यूनिट 3 के मदन बल्लाल साहब ने पुलिस निरीक्षक क्राइम साहूराज रानावड़े और सहायक पुलिस निरीक्षक सुहास कांबले की उपस्थिति में प्रेस कॉन्फ्रेंस कर बताया, आरोपी चंदन सिंह ठाकुर के ऊपर विभिन्न पुलिस स्टेशनों में कई मामले दर्ज हैं और वह अधिकारियों को ब्लैकमेल किया करता था और अश्लील फोटो दिखाकर करता था वसूली, जिसमें ज्यादातर अधिकारी महानगर पालिका के ही हैं जो बदनामी के डर से चंदन सिंह ठाकुर से डरा करते थे। आखिरी अधिकारी ऊब कर उसे किए पुलिस के हवाले। आइए सुनते हैं मदन बल्लाल साहब की। नंबर 54/24/2000 सीआर नंबर 54/24 हा रजिस्टर झालेला होता। या गुन्ह्यामध्ये बदनामी त्याचप्रमाणे आयटी ऍक्टचे सेक्शन लावण्यात आलेले होते। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीने सरकारी अधिकाऱ्यांचं, आता नाव घेऊ शकत नाही पण अधिकाऱ्यांचे फोटो, चेहरा आणि महिलेचा शरीर असं चिटकवून त्याची बदनामी करण्याचा केलेली होती आणि ते सर्व सोशल मीडियावर प्रसारित केलेलं होतं। ह्या गुन्ह्याचा तपास बोळिंज पोलीस स्टेशन करत होते। पीआय प्रकाश सावंत। आरोपी हा निष्पन्न होत नव्हता। गुन्हे शाखेला आमच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पोनी रानावरे, एपीआय कांबळे यांनी सदरच्या गुन्ह्यामध्ये चंदन ठाकूर नावाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन बोळिंजच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। याच्यावरती यापूर्वी 8 गुन्हे, आता ह्या अशा प्रकारचे 8 गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी त्याच्यावरती वेगवेगळ्या कलमांतर्गत जसे 307 असेल, 302 असेल, 384 खंडणीचा गुन्हा असेल, अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मेरा भाईंदर, वसई विरार या भागामध्ये दाखल आहेत आणि या आरोपीचा दिनांक अटक केल्यानंतर त्याचा 2 दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे। आजपर्यंत त्याचा पीसीआर आहे। त्याच्याकडून इतरही गुन्हे जे दाखल झालेले त्याच्यामध्ये सुद्धा याला अटक करण्यात येणार आहे। यांनी आतापर्यंत 10 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध असे प्रकार केलेले आहेत असं तक्रारी दाखल आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी असा प्रकार त्यांनी केलेला असावा, त्यांचे पण अजून रिपोर्ट येतील आणि त्यांचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। याचा उद्देश असा आहे की त्याचा उद्देश एक्स्टॉर्शनचा पण आहे, त्याचप्रमाणे बदनामी करण्याचा आहे आणि प्रेशर करून त्याची स्वतःची काही कामं करून घेण्याचा सुद्धा उद्देश आहे। मनोविकृत आहे का तो? विकृत आहे असं म्हणता येणार नाही आता, कारण व्यवस्थित येतो। त्याला अटक करायला गेलं तर त्यांनी पोलिसांचा विरोध केला, पोलिसांना भरपूर त्रास दिला अटक होण्यापासून वाचण्यासाठी। याच्यासोबत कोण साथीदार त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे, कारण हा एकटा करू शकत नाही। एवढी माहिती काढणं आणि आरोपी हा काय करत होता, याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादीचे गावाकडचे पत्ते शोधून काढणे, त्यांचे फेसबुक अकाउंट शोधून काढणे, त्यांचे शाळा कॉलेजेस शोधून काढणे आणि त्या शाळा कॉलेजेस किंवा त्यांचे नातेवाईक या सगळ्यांना अशा प्रकारचे अश्लील मेसेज पाठवत होता।